नमस्कार मित्रांनो. तर शेत रस्ता, वहिवाटीचा रस्ता किंवा अतिक्रमणाच्या वादांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता नोटीस बजावण्याची पद्धत अधिक स्पष्ट करण्यात आली आहे आणि काही प्रकरणांमध्ये मोफत पोलीस सुरक्षा देणेही बंधनकारक करण्यात आली आहे. तर या जी आरमध्ये नेमके काय बदल झाले आहेत, कोणाला फायदा होणार आणि कोणत्या प्रकरणांमध्ये मोफत पोलीस बंदोबस्त मिळणार आहे, हे आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर हा जी आर का काढण्यात आला? तर मामलतदार न्यायालयात शेतरस्ते, वहिवाट, पाण्याचे स्रोत, चराई, शेतीवरील अडथळे अशा प्रकरणांमध्ये तहसीलदार निर्णय देतात. परंतु यापूर्वी नोटीस बजावण्याची स्पष्ट पद्धत नसल्यामुळे सुनावणी आणि आदेश देताना अनेक अडचणी येत होत्या. तसेच आदेशाची अंमलबजावणी करताना अडथळे निर्माण होत होते. तर नोटीस बजावण्याबाबत मोठा बदल. तर आता नवीन कलम 14(अ) लागू करण्यात आली आहे. यामध्ये नोटीस पुढील पद्धतीने देता येणार आहे. तर प्रत्यक्ष नोटीस देऊन, पोस्टाद्वारे, संबंधित व्यक्तीच्या शेवटच्या पत्त्यावर नोटीस लावून, गावातील सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावून आणि ईमेलद्वारे देखील नोटीस पाठवता येणार आहे. यामुळे नोटीस बजावण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे. नंतर मोफत पोलीस सुरक्षा. तर जी आर मधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे कलम 21(5). जर मामलतदारांनी दिलेल्या आदेशाचे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने पालन केले नाही आणि अर्जदाराने लेखी स्वरूपात पोलिसांकडे विनंती केली, तर अर्जदाराला मोफत पोलीस सुरक्षा देणे आवश्यक राहील. आणि नंतर पोलिसांना स्पष्ट सूचना. तर जी आर मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे की मामलतदारांनी आदेशात मोफत पोलीस सुरक्षेचा उल्लेख केला नसला तरी आवश्यक असल्यास अर्जदाराला केवळ त्या कारणावरून पोलीस सुरक्षा नाकारता येणार नाही. संबंधित पोलीस यंत्रणेने आवश्यक कारवाई करावी. तर कोणाला फायदा? तर शेतरस्त्याच्या वादातील अर्जदार, वहिवाटीच्या मार्गावरील वादग्रस्त प्रकरणे, अतिक्रमणामुळे त्रस्त शेतकरी आणि मामलतदार न्यायालयात प्रकरण दाखल केलेले नागरिक. तर मित्रांनो, या शासन परिपत्रकामुळे नोटीस बजावण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली आहे. तसेच मामलतदारांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यकतेनुसार मोफत पोलीस सुरक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतरस्ते आणि वहिवाटीच्या वादांमध्ये नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.